लग्नाचे सगळे विधी आटपून पूजा पहिल्यांदाच समीरच्या घरी आली होती. सगळंच नवीन होतं. नवीन घर, नवीन माणसं आणि अगदी नवीन वातावरण. पूजाच्या मनात एक वेगळीच धाकधूक चालली होती. सकाळी साधारण 5:30 वाजता तिचे डोळे उघडले. तिने खिडकीबाहेर पाहिले तर हळूहळू उजेड होत होता. पूजाने तिची साडी व्यवस्थित नेसली, कपाळावर छोटीशी टिकली लावली आणि ती शांतपणे खोलीबाहेर आली. स्वयंपाकघरातून काहीतरी खटखट आवाज येत होता. पूजाने तिथे जाऊन पाहिलं तर तिच्या सासूबाई म्हणजेच अनुराधाबाई गॅसवर चहाचा टोप ठेवत होत्या. पोरीने अगदी हळू आवाजात म्हटलं, "गुड मॉर्निंग आई." अनुराधाबाईंनी मागे वळून पाहिलं तर चेहऱ्यावर फारसं हसू नव्हतं त्यांच्या, पण आवाजात एक जरब होती. "अरे पूजा, इतक्या लवकर उठलीस? दमली असशील ना लग्नाच्या धावपळीत? अजून थोडा वेळ झोपायचं होतं." "नाही आई, मला सकाळी लवकर उठायची सवय आहे. मी करू का चहा?" पूजाने थोडं पुढे होत विचारलं. "नाही, आज पहिलीच सकाळ आहे. आज मी चहा करते. तू फक्त बघ आमची पद्धत कशी आहे ते. आमच्या घरात ना प्रत्येकाचा चहा वेगळा असतो. समीरला कमी साखरेचा लागतो, रोहनला आल्याचा आणि मला एकदम कडक चहा लागतो." अनुराधाबाईंनी चहा गळत सांगितले. तेवढ्यात समीर तिथे आला. त्याला पूजाला स्वयंपाकघरात काम करताना पाहून खूप छान वाटलं. तो पूजाच्या जवळ गेला आणि हळूच म्हणाला, "काय मग, जमून घेतेस ना आईसोबत?" पूजा फक्त हसली, कारण तिला पहिल्याच दिवशी कोणताही वाद किंवा गडबड नको होती. पण काय असतं ना, रिअल लाईफमध्ये जेव्हा संसार सुरू होतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीवरून माणसाची खरी मनं कळू लागतात. लग्नाला आता 2 महिने झाले होते. पूजा एका बँकेत नोकरी करायची. आता तिच्यावर दुहेरी जबाबदारी आली होती. सकाळी उठून स्वयंपाक करायचा, सासूबाईंना घरात मदत करायची, ऑफिसला धावायचं आणि संध्याकाळी थकून आल्यावर पुन्हा घरातल्या कामात लक्ष द्यायचं. समीर तिला मदत करायचा. पण अनुराधाबाईंना ना जुन्या विचारामुळे पुरुषांनी स्वयंपाकघरात काम केलेलं फारसं आवडायचं नाही. एक दिवस संध्याकाळी पूजाला बँकेत खूप उशीर झाला. एका मोठ्या ऑडिटमुळे तिला रात्रीचे 8 वाजले. ती घाईघाईने घरी पोचली तेव्हा दरवाजा रोहनने उघडला. घरात पूर्ण शांतता होती. समीर अजून ऑफिसमधून आलाच नव्हता. पूजा स्वयंपाकघरात गेली तर अनुराधाबाई तिथे शांतपणे बसल्या होत्या. भाजी चिरून ठेवली होती पण गॅस पेटवला नव्हता. "सॉरी आई, आज बँकेत ना खूप काम होतं, त्यामुळे यायला उशीर झाला." पूजाने आपली पर्स बाजूला ठेवत म्हटलं. अनुराधाबाईचा आवाज थोडा कडक झाला. "पूजा, नोकरी करतेस ते छानच आहे, पण घरातल्या वेळेचं काय? समीर अजून आला नाहीये. त्याला आल्या आल्या भूक लागते. रोहनला भूक लागली म्हणून मी भाजी चिरून ठेवली आहे. जर रोजच असं उशीर होणार असेल तर कसं व्हायचं?" पूजाला खूप वाईट वाटलं. ती दिवसभर काम करून दमली होती. तरीही सासूबाईंनी तिची साधी विचारपूस न करता थेट कामावरून सुनावले होते. ती काहीच बोलली नाही. तिने मुकाट्याने डोळ्यातले पाणी पुसले आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. रात्री जेव्हा समीर घरी आला तेव्हा त्याला पूजाचा चेहरा पडलेला दिसला. जेवण झाल्यावर तो खोलीत गेला आणि त्याने पूजाला जवळ घेतले. "काय झालं पूजा? आई काही बोलली का?" पूजाचे डोळे भरून आले. "समीर, मी पण दिवसभर काम करते, मलाही थकवा येतो. आज उशीर झाला तर आई रागावल्या. मला असं वाटलं होतं की त्या मला समजून घेतील." समीरने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, "पूजा, आईचा स्वभाव जुन्या वळणाचा आहे. त्यांना वाटतं की स्त्रीने घर सांभाळलंच पाहिजे. मी त्यांच्याशी बोलेन. तू काळजी करू नकोस. आपण दोघं मिळून हे हाताळू." समीरच्या या शब्दांनी पूजाला खूप मोठा धीर मिळाला. रिअल लाईफ नात्यामध्ये हाच समजूतदारपणा सर्वात महत्त्वाचा असतो. संसार म्हटला की सणवार आलेच. घरात दिवाळीचा सण जवळ आला होता. पूजाने तिच्या पहिल्या दिवाळीसाठी खूप तयारी करायचे ठरवले होते. तिने तिच्या पहिल्या पगारातून सासूबाईंसाठी एक सुंदर पैठणी साडी आणि समीरसाठी एक महागडा कुर्ता घेतला होता. दिवाळीच्या आदल्या दिवशी पूजाचे बाबा घरी आले. त्यांनी सर्वांसाठी मिठाई आणि कपडे आणले होते. पण नशिबाने पूजांच्या बाबांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांनी आणलेले कपडे थोडे साधे होते. बाबा गेल्यावर अनुराधाबाईंनी ते कपडे पाहिले आणि नाक मुरडत म्हणाल्या, "हं, कपडे तर ठीक आहेत, पण सणासुदीला जरा चांगले आणायला हवे होते. आमच्या नातेवाईकांमध्ये लोक काय म्हणतील?" अनुराधाबाई नकळत रोहनशी बोलत होत्या, पण ते शब्द पूजाच्या कानावर पडले. आपल्या वडिलांबद्दल असे ऐकून पूजाचा संयम तुटला. ती थेट हॉलमध्ये आली आणि म्हणाली, "आई,
माझ्या बाबांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे सर्वोत्तम आणलंय. तुम्ही कपड्यांची किंमत बघण्यापेक्षा त्यामागचं प्रेम का नाही बघत? पूजा, तू माझ्याशी उद्धट बोलतेस. मी फक्त रोहनशी बोलत होते. आणि मी काय खोटं बोलले? अनुराधाबाईंचा आवाज चढला. तेवढ्यात समीर तिथे पोचला. घरातला वाद पाहून तो चक्रावला. काय चाललं इथं? बघ समीर, तुझ्या बायकोचे लाड. मी फक्त कपड्यांबद्दल बोलले तर ही माझ्यावर ओरडते, अनुराधाबाईंनी तक्रार केली. पूजा समीरकडे बघून म्हणाली, समीर, आई माझ्या बाबांचा अपमान करत आहेत. तू तरी सांग, हे योग्य आहे का? समीर इथे गोंधळला. एका बाजूला त्याची आई होती आणि दुसऱ्या बाजूला पत्नी. तो पूजाला म्हणाला, पूजा, आई मोठे आहेत. तू शांत राहून नंतर बोलू शकली असतीस ना. सगळ्यांसमोर असा वाद घालण्याची गरज नव्हती. समीरने आईची बाजू घेतली. हे पाहून पूजा मनातून पूर्णपणे तुटली. तिला वाटले की या घरात तिचे ऐकणारे कोणीच नाही. ती रडत रडत खोलीत गेली आणि तिने दरवाजा बंद करून घेतला. ती रात्र समीर आणि पूजाच्या नात्यात खूप मोठे अंतर घेऊन आली. त्या भांडणानंतर घरातलं वातावरण खूप गंभीर झालं होतं. पूजाने घरातलं काम करणं सोडलं नव्हतं, पण ती कोणाशी जास्त बोलत नव्हती. समीरशी तर ती फक्त गरजेपुरतेच बोलायची. काही दिवसांनी अनुराधाबाईंची तब्येत अचानक खूप बिघडली. त्यांना तीव्र ताप आला होता आणि चक्कर येऊन त्या बेडवर पडल्या. घरात समीर आणि रोहन दोघेही ऑफिस आणि कॉलेजला गेले होते. पूजा घरात एकटीच होती. सासूबाईंची ती अवस्था पाहून पूजा जुने सगळे वाद विसरली. तिने तातडीने फॅमिली डॉक्टरला फोन केला. ऑफिसला सुट्टी घेतली आणि संपूर्ण दिवस अनुराधाबाईंच्या शेजारी बसून राहिली. तिने त्यांच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, त्यांना गरम मऊ खिचडी भरवली आणि वेळेच्या वेळी गोळ्या दिल्या. अनुराधाबाई बऱ्या तर झाल्या, पण त्यांच्या स्वभावात एक गूढ शांतता आली. त्या पूर्वीसारख्या पूजावर ओरडत नव्हत्या की टोमणे मारत नव्हत्या, पण त्या पूजाशी जास्त बोलतही नव्हत्या. एक दिवस पूजा ऑफिसमधून थकलेली आली. समीर आधीच आला होता. पूजा स्वयंपाकघरात चहा करायला गेली तेव्हा तिला दिसलं की सासूबाईंनी आधीच चहा करून ठेवलाय आणि पूजासाठी गाळून बाजूला ठेवलाय. पूजा चहाचा कप घेऊन हॉलमध्ये आली आणि सासूबाईंना म्हणाली, थँक्यू आई, आज खूप थकले होते मी. अनुराधाबाईंनी तिच्याकडे बघितली आणि अत्यंत शांत आवाजात म्हणाल्या, पूजा, आज तुझा पगार झाला ना. मला रोहनच्या कॉलेजच्या फीसाठी काही पैसे हवे होते. समीरचा पगार घराच्या कर्जाच्या हप्त्यात गेला. पूजा एका क्षणात बोलली, हो आई, नक्कीच, मी ट्रान्सफर करते. पण संध्याकाळी जेव्हा समीर घरात आला तेव्हा अनुराधाबाईंनी समीरला खोलीत बोलावून घेतले. पूजा बाहेर कपडे वाळत घालत होती. तिथे तिला त्यांचा आवाज आला. अनुराधाबाई समीरला म्हणत होत्या, समीर, मला खूप अपराधी वाटते रे. मी नेहमी पूजाला परक मानलं, तिच्या नोकरीवरून तिला ऐकवलं, पण आज जेव्हा मला पैशांची नड होती तेव्हा तिने एका शब्दानेही मला नकार दिला नाही किंवा जुनं काही काढलं नाही. मी एक सासू म्हणून खूप चुकले रे. अनुराधाबाईंचा आवाज एकदम जड झाला होता. समीर तिला समजावत होता, आई, पूजा मनात काही नाही धरत ग, तुम्ही काळजी नका करू. पूजा बाहेर उभी राहून हे ऐकत होती. तिला वाटलं की शेवटी सासूबाईंना तिची किंमत कळली. तिला खूप आनंद झाला. या प्रसंगानंतर सासूबाई आणि पूजांमध्ये आता सासू सुनेचं नाही तर आई मुलीचं नातं तयार झालं होतं. दोघी मिळून स्वयंपाक करायच्या, खरेदीला जायच्या. पूजाला वाटलं की तिचा संसार आता पूर्ण झालाय. दिवाळी संपून काही दिवस झाले होते. अनुराधाबाईंना त्यांच्या गावी एका नातेवाईकांच्या लग्नासाठी जायचं होतं. समीर आणि पूजाने त्यांना खूप थांबवलं. आई, नको जाऊ, थंडीचे दिवस आहेत. पण त्यांनी हट्ट केला. अनुराधाबाईंना माहीत होतं की त्या 2-3 आठवड्यांसाठी गावाला जाणार आहेत. पूजा रोज सकाळी दमून भागून ऑफिसला जाते हे त्यांनी पाहिलं होतं. म्हणून गावाला निघायच्या आदल्या दिवशी दुपारी जेव्हा पूजा ऑफिसला गेली होती तेव्हा अनुराधाबाईंनी स्वयंपाकघरात गुपचूप पूजाच्या आवडीचे गावरान शेंगाचे लाडू बनवून एका डब्यात भरून ठेवले होते. त्यांना पूजाला सरप्राईज द्यायचं होतं. रात्री पूजा ऑफिसमधून आल्यावर सासूबाईंनी तिला काहीच सांगितलं नाही. पण रात्री सगळ्यांची झोप झाल्यावर अनुराधाबाईंनी डायरीचं एक पान फाडलं आणि त्यावर पूजासाठी मनातल्या भावना लिहून काढल्या. ती चिठ्ठी त्यांनी त्या लाडूच्या डब्यात ठेवली आणि तो डब्बा पूजाच्या कपाटात तिच्या साड्यांच्या मागे लपवून ठेवला. दुसऱ्या दिवशी पहाटे समीर त्यांना एसटी स्टँडवर सोडायला गेला. गाडीत बसताना अनुराधाबाईंनी पूजाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, पूजा, घराची काळजी घे ग. आणि हो, कपाटात तुझ्या साड्यांच्या मागे काहीतरी ठेवलंय मी, गेल्यावर बघ.
पूजा फक्त हसली आणि तिने त्यांच्या पाया पडली. दुसऱ्या दिवशी पहाटे 4:30 वाजता समीरच्या फोनची रिंग वाजली. फोन गावाहून होता. पूजाची झोपच उडाली. तिने पाहिलं तर समीर फोन हातात धरून तसाच जमिनीवर पडला होता. त्याचे हात थरथर कापत होते आणि डोळ्यातून अश्रू वाहून गालावर येत होते. समीर, काय झालं? सांग ना. पूजा घाबरून त्याच्या जवळ धावली. समीरने कसाबसा आवाज काढला. पूजा, आई ज्या एसटीने जात होत्या तिचा हायवेवर मोठा अपघात झाला. आई आपल्याला सोडून गेली ग. पूजाच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं. ज्या सासूबाईंशी नुकतंच तिचं प्रेमाचं नातं सुरू झालं होतं, ज्यांनी तिला कालच मुलगी म्हणून जवळ केलं होतं, त्या अचानक अशा निघून गेल्या. गावाहून अनुराधाबाईंचा मृतदेह आणि त्यांचे सामान घरी आणले जाते. अख्खं घर रडत असतं. पूजा सुन्न होऊन एका कोपऱ्यात बसलेली असते. तिच्या डोळ्यातून पाणीही येत नसतं. इतका मोठा धक्का तिला बसलेला असतो. घरातले सगळे विधी आटोपतात. घरातली शांतता कोणाला सहन होत नसते. 2 दिवस पूजाने अन्न पाण्याला हात लावलेला नसतो. ती सुन्न होऊन खोलीत बसलेली असते. समीर तिच्या खोलीत येतो. त्याचा चेहरा रडून रडून सुजलेला असतो. तो पूजाजवळ बसतो आणि म्हणतो, पूजा, आई जाताना स्टँडवर म्हणाली होती ना की कपाटात तुझ्या साड्यांच्या मागे काहीतरी ठेवलंय, बघूया का काय आहे ते. पूजा जड पावलांनी उठते आणि कपाट उघडते. साड्यांच्या मागे तिला तो स्टीलचा डबा दिसतो. ती तो डबा बाहेर काढते आणि उघडते. डबा उघडताच खोलीत शेंगांच्या लाडूचा तो ओळखीचा सुगंध पसरतो. वरच ती चिठ्ठी ठेवलेली असते. पूजा थरथरत्या हाताने ती चिठ्ठी उघडते. त्यावर अनुराधाबाईच्या अक्षरात लिहिलं असतं, पूजा, मी गावाला चालले खरी, पण मन इथेच आहे. 2 वर्ष मी सासूच्या तोऱ्यात राहिले ग. तुला कधी मुलगी मानू शकले नाही, पण तू माझ्या आजारपणात जी सेवा केलीस त्याने माझे डोळे उघडले. मला पैशांची नड असताना तू एका शब्दाने नकार दिला नाहीस. मला तुझा अभिमान वाटतो. मी गावाला जाताना तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे लाडू बनवून ठेवून चालले. आल्यावर मला तुझ्या हाताचा कडक चहा पाच. सुखी राहा माझी मुलगी. ती चिठ्ठी वाचून पूजाचा बांध फुटतो. जी पूजा 2 दिवस सुन्न होती, डोळ्यातून पाणी काढत नव्हती, ती तो डब्बा छातीशी घट्ट धरून बेडवर कोसळते आणि ढसाढसा रडू लागते. समीरही ती चिठ्ठी वाचतो आणि त्याचेही डोळे भरून येतात. आई निघून गेली होती, पण जाता जाता त्या एका डब्याद्वारे आणि चिठ्ठीद्वारे पूजाला नेहमीसाठी मुलगी असण्याचं हक्काचं प्रेम देऊन गेल्या होत्या.